नमस्कार मंडळी. आज मस्त गरमागरम कुरकुरीत असा नाश्ता बनवून घेतला आहे. हा पाहिल्यावर तुम्ही ओळखू शकणार नाही, पण हा बनवला आहे पत्ताकोबीपासून. चला लगेच सुरुवात करते आहे. इथे मी थोडी पत्ताकोबी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. धुवून निथळून व्यवस्थित तिला करून घेतलेली आहे. बघा, अगदी बारीक बारीक करायची आहे. आणि इथे एक बटाटा मी सोलून घेतलेला आहे आणि तो पण किसून घेतला आहे. इथे एक वाटी मी कांदा घेतला आहे, मीडियम साईजमध्ये चिरला आहे. चिली फ्लेक्स घातलेले आहे, ओवा घातलेला आहे, तीळ घातलेला आहे, कलौंजी घातलेली आहे. चवीनुसार मीठ, तिखट, हळद असं सगळं घालून घेतलेलं आहे. आणि इथे 1 ते 2 टेबलस्पून इथे मी बेसन घातलेलं आहे. आणि 4 टेबलस्पून मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. बेसन अगदीच थोडंसं घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ मी थोडं जास्त घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित आपण लावून घेणार आहे. पत्ताकोबीला व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे पत्ताकोबीचं बटाट्याचं जे पण पाणी असेल आहे ते सगळं या पिठाला लागलं पाहिजे. आणि इथे भरपूर प्रमाणात इथे मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. सगळं एकसाथ एकजीव करून घ्यायचं आहे. मिठाचं जे काही पाणी सुटलं असेल आहे ते सगळं भाजीला लागलं पाहिजे आणि पिठाला लागलं पाहिजे. आता बघा, इथे मी अगदीच थोडंसं पाणी घालते आहे, कारण बऱ्यापैकी भाज्यांना पाणी असतं, तर आपल्याला खूप इथे पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला क्रिस्पी बनवायची आहे, तर हा नाश्ता क्रिस्पी झाला पाहिजे, म्हणून खूप इथे पाणी घातलेलं नाही आहे. बघा, व्यवस्थित बाइंडिंग येते की नाही हे चेक करायचं आहे. आणि पाणी इथे आपल्याला थांबवून द्यायचं आहे. बघा, व्यवस्थित बाइंडिंग येते आहे असं मी चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, छान वडे बनतात आहे, बॉल्स बनतात आहे. तुम्हाला जो शेप इथे द्यायचा आहे तो शेप इथे तुम्ही देऊन घेऊ शकता. चला तर मग लगेच आपण इथे फ्राय करायला घेऊ शकता. इथे तुम्ही शालो फ्राय पण करून घेऊ शकता, डीप फ्राय पण करून घेऊ शकता. मी इथे डीप फ्राय करून घेतलेला आहे. तेल तापवायला ठेवलेलंच होतं. मी इथे छोटे छोटे बॉल्स करते आहे आणि ते घालते आहे. मी ते 2-3 प्रकारचे करते आहे. तुम्ही कुठलेही आकार त्यांना देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. मला हे मुलीच्या टिफिनमध्ये द्यायचे होते, म्हणून मी 2-3 प्रकारचे केले. पण तळल्यानंतर काही शेप असा खूप विशेष दिसत नाही, सगळे एकसारखेच दिसतात. त्यामुळे तुम्ही कुठलाही शेप इथे वेळेवर देऊन घेऊ शकता. छान व्यवस्थित फ्राय करायचे आहे. छान इथे लाल गोल्डन खरपूस करायचं आहे, म्हणजे ते पत्ताकोबी शिजल्या जाईल आहे. छान स्टीम होईल आहे तेलात. व्यवस्थित कच्चेपणा राहणार नाही तिचा, आणि मुलांना भाजी पण पोटात जाईल. बघा, व्यवस्थित छान कलर आल्यावर काढून घ्यायची आहे हे. आता बघा, वड्यांच्या आकारांचं मी काढून बघितलेलं आहे. इथे चापट असा वड्यांचा आकार दिलेला आहे. पहिले बॉल्स करून बघितले, मग वडे. बघा, व्यवस्थित आतून जाळी आलेली आहे आणि खूप मस्त क्रिस्पी झालेले आहे. काही ना काही नवीन प्रकार शोधून काढावा लागतो मुलांच्या टिफिनसाठी, किंवा काही म्हटलं त्यांनी खायचं आहे तर काहीतरी भाज्या किंवा हेल्दी असं त्यांच्या पोटात गेलं पाहिजे असा विचार करत राहावा लागतो. तर आज पत्ताकोबी जाईल या हिशोबाने मी हे वडे, भजे, पकोडे, तुम्ही जे नाव द्याल ते करून बघितलेलं आहे. हे पण बघा, व्यवस्थित मी खरपूस होऊ दिले आहे. आणि आता हे पण मी काढून घेणार आहे. आता बघा, मी शेवटून
पकोड्यांचा साईज दिलेला आहे, पकोड्यांसारखे टाकलेले आहे त्यांना. आकार कुठलाही दिला तरी खूप क्रिस्पी झालेले आहे. बघा, सगळे एकत्र ठेवल्यानंतर ओळखायला येत नाही आहे. तुम्ही याला सॉस सोबत खा, लाल चटणी सोबत, चिंचेच्या चटणी सोबत, कुठल्याही चटणी सोबत तुम्हाला जी आवडेल त्याच्यासोबत तुम्ही हे करून घेऊ शकता आणि खाऊन घेऊ शकता. बघा किती मस्त. तुम्ही पण नक्की करून बघा हा नवीन नाश्ता मुलांसाठी. अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू.